निगोजमध्ये माझ्या प्रचारार्थ उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय व्यासपीठ याच्यासमोर बसलेले सर्व माझ्या सासरची मंडळी, कारण माझं हे सासर आहे असं मला भूपन साहेबांनी सांगितलं. माझ्या सून आहे, सून म्हणून जास्त मतदान या ठिकाणी होणार आहे. कारण मी नगर तालुक्याची जरी लेख असेल तर मी पारनेर तालुक्याची सून आणि निगोज गाव आमचं मूळ गाव म्हणजे निगोज. मला पुढे गेले का विचारतात तुम्ही निगोजचे तरी म्हणजे हांग्याचे तर लंके मालिका निगोज येतं मी आम्ही निगोजचे निगोज माझं मूळ गाव आहे आणि सासर आहे. तर या ठिकाणी सर्वच उपस्थित आज प्रचारार्थ सर्वच निगोजमध्ये सर्व ग्रामस्थ सर्व आमचे प्रतिष्ठित महिला या ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर आणि सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी आभार मानते. आज या ठिकाणी मी जेव्हा गाव भेट दौरा आणि घोंगडी बैठकीसाठी ठरले तेव्हा मला अतिशय चांगला असं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नगर तालुक्यात सुद्धा भेटला 43 गावामध्ये आणि नंतर 121 गावामध्ये त्या पारनेर तालुक्यामध्ये तेव्हा सुद्धा मला देसवडा गाव शेवटचं होतं गाव भेट दौरा आणि घोंगडी बैठकीचा. त्या दिवशी सुद्धा एक शेवटच्या गावापर्यंत चांगला असा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद होता रात्रीच. आणि पहिलं गाव होतं शेंगवे नगर तालुक्यातील घोंगडी बैठकीचा. तशा 164 गावामध्ये जेव्हा मी दौरा केला तर सगळ्या गावाने अतिशय चांगला असा त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी मला भेटला आणि सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानते. माझ्याबरोबर 164 दिवस ते जेवढे गावं घेते मी आणि तेवढ्या गावात मला अतिशय सर्वजण या ठिकाणी माझ्याबरोबरने साथ देणाऱ्या माझ्या सर्व महिला आमच्या सोनते झाडी असतील आणि प्रियंका ताई खिलारी त्याच्या सर्वच आमच्या सगळ्या गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक आमचे भूपन साहेब कोळी साहेब तसेच किसन राजकरे सर्व माझ्याबरोबर दररोज त्या ठिकाणी होते. आणि माझ्या ठिकाणी जतेश भाऊने सांगितलं 3ऱ्या क्रमांकाचं महत्त्व जतेश भाऊने सांगितलं आमच्या. पण माझी निवडणूक पण 3री, कारण पंचायत समिती नंतर दुसऱ्या जिल्हा परिषद नंतर नाही तर आमदारकी. तर असं सुद्धा परत आहे 3ऱ्या निवडणुकीचं सुद्धा महत्त्व आहे. 3 नंबर आकडा त्या ठिकाणी आला आहे आणि सांगितलं त्या बॅलेट मशीनवर पण सारी पुरुष मंडळी आणि मी एकटीच महिला आहे. त्यामुळे पुढं त्या ठिकाणी बटन दाबायला गेलं ना तर महिला बघून 20 तारखेला बटन दाबतील सगळं डोळे झाकून थोडे. आणि आपल्या लोकसभेच्या वेळेस 2 बॅलेट मशीन होत्या त्याच्यावर थोडी गफलत व्हायची. आता एकच मशीन आणि एकच महिला आहे त्या बॅलेट मशीनवर. म्हणजे मी आता हाय अशी दिसते ना तशीच त्या बॅलेट मशीनवर दिसतं, कारण त्याच्या वेगळा चेहरा काय ओळखायचं नाही. पण थोडा मेकअप असायचा चेहरा ओळखायला जरा वेळ जातो, पण हा असा चेहरा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आमच्या वयोवृद्ध बाबा सुद्धा जाऊन ते फोटो पाहून ते पुढचं समोरचं बटन ते 20 तारखेला नक्कीच दाबतील याच्यात शंकाच नाही. आणि जे लाडकी बहीण प्रत्येकाच्या भाषणात चाललंय. आमचे तळटे साहेब पण म्हणले लाडकी बहीण म्हणजे मतदानाची कडकी झाली तेव्हा त्याला लाडकी बहीण आठवलेली. तसे आपलं जर महाविकास आघाडीचं सरकार ते नक्कीच येणार आहे आणि ते आल्यावर आपण महिलांसाठी 1,500 नाही 2 नाही 2.5 नाही 3,000 रुपये आपण त्या ठिकाणी महिलांसाठी चालू आणलं पाहिजे. आणि ती योजना त्यांची लाडकी आमची महालक्ष्मी योजना आहे. कारण आमच्या सगळ्यांना महालक्ष्मी माझ्यासाठी दिवसभरातून दिवस माझ्या संघ 12-1 वाजता रात्रीच्या बरोबर असतात सगळ्या व्यासपीठावरील माझ्या महिला समोर बसलेल्या. आणि एवढा उशीर झाला तर या ठिकाणी कारण कार्यक्रम 2 तास लेट झालाय तरी या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. थंडी सुद्धा या ठिकाणी वाजते. आमच्या वयोवृद्ध बाबा आजी ते सुद्धा या ठिकाणी बसून आहेत. त्यानंतर आपण महिला मुलींसाठी मोफत बस प्रवास साठी आमच्या 9 ते 16 वयोगटातील मुलींसाठी आमचा रोग प्रतिबंधक लस आणि गर्भमुखी सुद्धा मोफत योजना पण त्या ठिकाणी ठेवली. आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या कर्जमाफी 3 लाखापर्यंत अशा योजना आपल्या त्या आहेत आणि 25 लाखापर्यंत आरोग्य विमा हे योजना आपल्या महाविकास आघाडी सरकार तर हे येणार शांती आल्यावर नक्कीच आहे आपण त्या हे करणार आहेत. आणि नंतर अजून सांगितलं आमच्या भूपन साहेबांनी सांगितलं ताईला विधिमंडळ काय बोलता येते का नाही ते डोक्यातल्या हवा कोणाची काय असेल ना ती काढून टाकायची. मी पंचायत समितीवर काम केले, जिल्हा परिषदेवर काम केले आणि जिल्हा नियोजनावर सुद्धा काम केले. त्याच्यावर मला अनुभव चांगला आहे. त्याच्या विधिमंडळ गेलं कडं काय बोलायचं कुठं काय नाही करायचं ते सगळं 24 तारखेनंतर तुम्हाला दिसेल. कारण फक्त आपल्याला 23 तारखेची वाट पाहिजे. त्या विधिमंडळ गेलं सगळे गाणे त्या ठिकाणी वाजणार आहेत. त्याच्यामुळे कोणी काय आम्हाला कमी समजायचं नाही. आम्ही साधं राहतो साधं बोलतो म्हणजे आमच्यात काय आहे ते मी 24 तारखेनंतर एक महिला म्हणून दाखवून देणार आहे.
कारण महिला एक स्त्री शक्ती असते, ती काही पण करू शकते. पण आमच्यापासून आता सुरुवात झाली, महिला थोड्याशा माग होत्या, पण आता माझ्यापासून सुरुवात झाली थोड्या स्टेजवर येऊन बसायचं. पण स्टेजवर महिला आमच्या येऊन बसत नव्हत्या, तर माईक वाजवाच राहायचा. आता महिला सक्षम होण्यासाठीच महिला आमदार आहे तिथे होणारी. तर महिला कशा पुढे येतील, महिलाला घेऊनच मला पुढे चालायचंय. त्याच्यामुळे महिला मंडळ व्यवस्था गाणे वाजतील, पुढे चौकर मारायचा, पुढे शिक्षण मारायचे, वाचायला माहिती. त्यामुळे कोणी कमी सांगायचं नाही. आणि डोक्यातली हवा काय असेल ती काढून टाकायची. आणि 20 तारखेपर्यंत संधी विजयाच्या प्रवाहाकडे गेला, मध्ये वया जाऊ द्यायची नाही. तर कवर बुक्केचे वानकडे व्हायचं, विजयाचा प्रवाह करायचा, विजयाचे शिल्पकार आपल्या त्या ठिकाणी व्हायचे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना कधीच्या शुभेच्छा देते. या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि वाचवा शेतकरी, वाचवा शेतकरी.